नमस्कार. बाहेर मस्त पाऊस पडत आहे. वातावरण खूप थंडगार झालं आहे. त्यामुळे आपण आता बाहेर न जाता घरीच व्हेज लॉलीपॉपची रेसिपी पाहणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी आज काय केलं आहे, व्हेज लॉलीपॉपसाठी सगळं साहित्य गोळा करून घेतलं आहे. त्यामध्ये बघा, मैदा, तुम्ही कॉर्नफ्लोअर घेऊ शकता किंवा मैदा घेऊ शकता. त्यानंतर चिली फ्लेक्स, लसूण, मीठ, तीळ, चिंग्सची शेजवान चटणी आणि आपण मंचुरियन मसाला घेतला आहे. तर बघा, त्यानंतर आपण व्हेजिटेबल कोणते घ्यायचे आहेत ते बघणार आहोत. तर मी 2 पत्तागोबी घेतले आहे, 4 ते 5 शिमला मिरची घेतली आहे, 3 कांदे घेतले आहे आणि 7-8 या ठिकाणी मी गाजर घेतले आहे. या सगळ्या व्हेजीस आपण खिसून घेणार आहोत. त्यामध्ये थोडं मीठ टाकून ठेवलं आहे आणि थोड्या वेळानंतर त्याचं पाणी काढून घेणार आहोत. या पाण्याचा वापर आपण जे नंतर आपण यासोबत चटणी करतो किंवा जे सूप बनवतो त्यासाठी यूज करणार आहोत. त्यासाठी बघा, आपण ह्या सगळ्या वस्तू एका ठिकाणी करून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आपण मीठ टाकलं आहे. नंतर आपण वरून चिली फ्लेक्स आणि बारीक कापून घेतलेला लसूण टाकला आहे. नंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी आपण वापरू शकतो. मैदा वापरायचा असेल तर मैदा वापरा, कॉर्नफ्लॉवर वापरायचा असेल तर कॉर्नफ्लॉवर. सारखंच राहतं, काही एवढा फरक पडत नाही. पण त्यानंतर आपण सगळा गोळा एका साईडला करून थोड्या थोड्या भागात मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहोत. मी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचा वापर आणि मैद्याचा वापर एकत्रित केला आहे. त्यानंतर आपण एका कढईमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये जे आपले मंचुरियनचं जे सूप असतं ते या ठिकाणी मिक्स केलं आहे आणि वरून जे पाणी निघालं होतं मगाशी ते टाकून दिलं आहे. त्यानंतर बघा, आपण कढईमध्ये तेल घातलं आहे. नंतर आपण ते तेल छानपैकी तापवून घेणार आहोत. त्यानंतर हे आपण जे मिक्स केलेला गोळा बनवला आहे तो आपण या ठिकाणी मी दाखवत आहे त्याप्रमाणे या आईस्क्रीमच्या काडीला, स्टिकला आपण व्यवस्थित असा दाबून प्रेस करून चप्पट आकार करून घेणार आहोत. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण थोडे ताटामध्ये तीळ पसरवून त्यावर हे व्यवस्थित प्रेस करून तीळ याला चिटकवून घेणार आहोत. तेल छान तापलं की आपण यामध्ये 3 ते 4 अशा याप्रमाणे हे लॉलीपॉप टाकून व्यवस्थित याला तळून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे हे लो फ्लेम आचेवर तळा, म्हणजे हे कसे छान होतील. बाहेर हे सहज अवेलेबल होणारा हा पदार्थ आहे, पण बाहेर गेलं की वरून पाऊस असतो, ते कोणत्या प्रकारच्या भाज्या वापरतात, पाणी कसं वापरतात, भांडे त्यांची धुतलेले असतात नाही असतात हे आपल्याला काहीच माहीत नसतं. त्यात वरून हा पाऊसही. त्यामुळे आज आपण घरीच ही रेसिपी ट्राय करणार आहोत. म्हणजे कसं होईल की आरोग्यासाठीही चांगलं असेल आणि आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेलं असल्यामुळे आपण तेलही नीट वापरू. तेच ते तेल परत टाकणार नाही. त्यामुळे काय होईल की हे आपल्या शरीरासाठी आणि मुलांच्याही शरीरासाठी हानिकारक राहणार नाही. तर बघा, अशा प्रकारची छान अशी टेस्टी अशी डिश तुम्ही घरीच करू शकता. तर या पावसाळ्यात बाहेर न जाता घरीच ही रेसिपी मस्तपैकी ट्राय करा. श्रावणात जे लसूण कांदा खात नसतील त्यांनी ते स्किप करावं आणि मुलांना चटणी तिखट होत असेल तर त्यामध्ये थोडा सॉस ॲड करून द्या, म्हणजे त्याची टेस्ट गोडसर होईल आणि तिखटपणा कमी होईल. आणि अशा प्रकारे छानपैकी रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. हॅपी रेनी सीझन. थँक्यू.